जे भारतीय संविधान भारतीय जनता पार्टी यावल महिला आघाडी यावल शहराध्यक्षपदी महिला आघाडी शहराध्यक्षपदी नंदा महाजन यांची निवड करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांचे पती राजेंद्र महाजन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय सोज्वळ आणि मनमिळावू आणि ताईंचं एक चांगल्या पद्धतीचं नेचर आहे। त्या प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। ताई आपली भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मोर्चाच्या यावल शहराध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे आणि आम्हाला त्याचा गर्व आहे। ताई एक जबाबदारी यावल शहराची एक जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि एक दर्जेदार आणि एक वजनदार पद आपल्याला मिळालेलं आहे। ताई आपण आपल्या निवडीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? मीटिंग झाली आमची, सर्व लोक बसलेले असताना माझे वर्चस्व होते भारतीय जनता पार्टीचे। तिथे माझे बिनविरोधक आणि बिनस्वार्थीपणाने मला निवडण्यात आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीने मला माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की बा ह्या महिला हे काम करू शकता यावल शहराकरता। माझे बचत गट आहे, 11 बचत गट असल्यामुळे 6 आपले खाजगी बचत गट आहेत आणि 5 बचत गट सरकारी नगरपालिकेचे आहेत। त्याच्या अध्यक्ष आणि सर्व काम मी एकटी पाहते बचत गटाचं आणि सगळ्या महिला आमचं भांडण तंडण न करता आमचं बचत गट इतके उचितपणे चालतात की आम्ही जे बोनस म्हणून दर दिवाळीला प्रत्येक महिना 2-2 हजार रुपये आमच्या ठेवीवर प्रत्येक महिला बोनस म्हणून घेत असते। ताईंनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे की त्यांनी 15 बचत गट स्थापन केलेले आहे आणि त्या बचत गटांची मेन धोरण ते सांभाळतात आणि शासनाच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बचत गटाच्या ज्या योजना असतात त्या खेचून आणत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य ते करत आहेत। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाची त्यांची नाळ चांगल्या प्रकारे जोडलेली आहे। जवळजवळ 8 ते 10 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे। या सर्व कामाची चाचपणी करून या सर्व कार्याची चाचपणी करून त्यांची निवड करण्यात आलेली आहे। ताई एक दर्जेदार आणि एक वजनदार पद आपल्याला मिळालेलं आहे। यावल शहरामध्ये एक महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आलेली आहे। तर आपलं या निवडीच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, आपला मानस काय राहणार आहे, आपण काय सांगाल? मी गोरगरीब महिलांसाठी जे त्यांचे रेशन कार्डाचे प्रॉब्लेम आहे, त्यांचे कोणते घरगुती प्रॉब्लेम आहे, कोणाचं विधवा परित्यक्ताचे त्यांचे कामं होता नाही आहे, तहसीलदार कार्यालयात जाऊ नगरपालिकेत जाऊ त्यांच्यासाठी बिनस्वार्थीपणाने मी त्यांच्यासाठी काम करणार आहे। भारतीय जनता पार्टीकडनं मी तसं हे घेतलेलं आहे की आपण निस्वार्थीपणाने काम करायचं, कोणाकडनं एक पैसा पण घ्यायचा नाही। गरिबाकडनं त्यांच्या ज्या अडचणी आहे, ज्या त्यांच्या काही समस्या आहे कोणत्याही प्रकारच्या असो, त्या घरातल्या असो की नगरपालिकेच्या असो, तहसीलदार कार्यालयातल्या असो, रेशनबद्दल असो, कुठे रेशन दुकानात त्यांचं धान्य मिळत नाही आहे, कोणाला काही पैसे मिळत नाही आहे, ते दुसऱ्या व्यक्तींना जिथे गरज नसताना तिथे मिळते आहे, याच्याकरता मी त्यांच्यासाठी झटणार आहे आणि त्यांना हक्क मिळवून देणार आहे। ताई एक चांगल्या पद्धतीचं पद आपल्याला मिळालेलं आहे। एक यावल शहराची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टीने आपल्यावरती यावल शहराची जबाबदारी टाकलेली आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने ही धुरा सांभाळणार आहे। ताई एक आपली या निवडीच्या माध्यमातून आपलं सोसायटीमध्ये आपण काय संदेश देऊ इच्छिता, समाजामध्ये काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगाल? मी समाजात सांगणार आहे की आपण पण भारतीय जनता पार्टीत येऊ, आपण निस्वार्थीपणाने काम केलं तर आपला हिंदू राष्ट्र हा जगेल, हिंदू धर्म राहील आणि आपण सगळे व्यवस्थित म्हणजे आपल्या भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला तर आपलं सगळं वर्चस्व येईल आणि आपण समाजातल्या लोकांना ज्या त्यांच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करू शकतो। ताई एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे। महिला आघाडी युवा मोर्चा महिला आघाडी भारतीय जनता पार्टी मोर्चाच्या यावेळी शहराध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे। तर
या निवडीचं श्रेय आपण कोणाला द्याल, काय सांगाल? माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व मान्यवर लोक असताना तिथे निलेश गडे म्हणून होते. त्यांनी माझं निस्वार्थीपणाने माझं नाव सुचवल्यामुळे माझी बिनविरोधक निवडक झालेली आहे. ताई, एक आणखी शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की आपण निवडीच्या आधी ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या यावत शहराध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे. याच्या आधी आपण कोणकोणते पदं भूषवलेली आहेत याच्या संदर्भात आपण काय सांगाल? मी याच्या अगोदर नगरपालिकेसाठी उभी राहिलेली होती. 2020मध्ये 2000 साली उभी राहिली होती, 2005 साली उभी राहिली होती. त्याच्यानंतर काही कालावधीमध्ये माझं भारतीय जनता पार्टीकडेच माझं काम होतं, माझं मतदान भारतीय जनता पार्टीकडेच होतं. मी त्यांचं निस्वार्थीपणे काम करत असताना, मला काही प्रॉब्लेम येत नसताना मी थोडे दिवस काही म्हणजे जास्त लक्ष घातलं नव्हतं. पण आता स्वतःहून पद माझ्याकडे आल्यामुळे मी आता जातीने त्यांच्याकडे लक्ष घालून सर्व माझी कामं मी पूर्ण करते. ताईंनी या ठिकाणी निवडीच्या संदर्भामध्ये आणि एक त्यांचं भविष्यामध्ये या निवडीच्या माध्यमातून विजन काय राहणार आहे, त्याचप्रमाणे या निवडीचं श्रेय ते कोणाला देऊ इच्छितात याच्या संदर्भात इत्थंभूत माहिती त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यांचे पती राजेंद्र महाजन हे सुद्धा व्यावसायिक आहे आणि चांगल्या पद्धतीचं दोघं पती पत्नीचं सपत्नी अतिशय चांगलं नेचर आहे, मनमिळावू आणि एक उमदार व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांसाठी झटणारे असं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे आणि त्यांच्या पुढील भावीचा आणि स्टार लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेल घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आमच्या ताई नंदा महाजन यांनी मारलेली आहे आणि त्यांच्या यशामागे त्यांचे पती राजेंद्र महाजन यांचा सिंहाचा वाटा आहे आणि प्रत्येक अडचणीमध्ये ते त्यांना मदत करतील. कारण असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो. या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, स्टार लाईव्ह न्यूज, चीफ एडिटर.